हा आहे सह्याद्री डोंगर. हजारो वर्षे महाराष्ट्राच्या पश्चिमेला उभा असलेला भव्य पर्वत. इथे वाटा आहेत, पण त्या सगळ्यांना दिसत नाहीत. हा आहे शिंगरोबा. डोंगर त्याचा, वाट त्याची. डोंगराच्या कुशीत राहणारा, मेंढ्यांच्या कळपासोबत फिरणारा, मातेशी नाळ जोडलेला आणि लोकरीच्या धाग्यातून इतिहास विणणारा धनगर हा महाराष्ट्राचा खरा लोककवी आहे. पण काळ बदलतो आणि डोंगरावर परक्यांची पावले उमटू लागतात. Patil Saheb, the main officer will arrive shortly. We need a road from Kandala to Bombay. असे समजते तुम्हाला मुंबई ते पुणे घाटमार्ग हवा आहे. इंग्रज काम सुरू करतात, पण त्यांना कल्पना नाही की हे सोपं नाही. It is too steep. हळूहळू इंग्रजांना लक्षात येते की डोंगरातून पुढे वाट नाही आहे. पण त्यांना वाट हवी होती आणि ते प्रयत्न करतच होते. This mountain hides its path. डंगराच्या मेंढरांनी दाखवली वाट डोंगरातली थारी वाट डोंगरातली थारी वाट डंगराच्या मेंढरांनी दाखवली वाट डोंगरातली खरी वाट डोंगराच्या मेंढरांनी दाखवली वाट डोंगरातली खरी वाट दाखवली वाट डोंगरातली खरी वाट. हे काय? समोरून भाट आहे. दाखवली वाट. We were searching for a path. He already walks it. Now he is showing us the path. इंग्रजांना अपेक्षा नव्हती. ते झालं. त्यांना वाट शिंगरोबामुळे भेटली. काम सुरू झालं. अखेर सर मॅल्कम ह्यांना जे हवं होतं ते झालं. खंडाळा ते मुंबई हा महत्त्वाचा मार्ग उभा राहत होता. असं म्हणतात, कामाच्या थकव्यावर उपाय म्हणून कामगारांना गूळ आणि शेंगदाणे दिले जात. आणि तिथूनच जन्म झाला चिक्कीचा. तेव्हा तिला गूळ शेंगदाणा पाक म्हणून ओळखलं जात होतं. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. त्यांना वाट सापडली. मी फक्त वाट दाखवली, रस्ता त्यांनी केला. दाखवली वाट. डोंगरातलं चित्र बदलत चाललं होतं. आता बैलगाडी सुद्धा येऊ लागली होती. असंही म्हटलं जातं की
इंग्रजांनी शिंगरोबाला विचारलं होतं, तुला काय पाहिजे? त्यावर शिंगरोबा म्हणाला होता, मला फक्त स्वातंत्र्य हवं आहे. दिवस गेले, रस्ता झाला, इंग्रजही गेले, पण आजही इथे शिंगरोबाचं मंदिर उभं आहे. काही लोक इथे थांबून हात जोडतात, तर काही गाडीतूनच नमस्कार करून पुढे जातात. वाट बदलली, पण श्रद्धा तशीच राहिली. खवली वाट